यंदाचा गणेशोत्सव समाजोपयोगी कार्य करून विधायक पद्धतीने साजरा करावा असं आवाहन शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील आणि पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी केलंय। राजारामपुरी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत त्यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। डॉल्बी आणि हाय बीम लाईटचा वापर करू नये अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू झाली आहे। हा गणेशोत्सव सुरळीत पार पडावा या उद्देशानं शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी राजारामपुरी परिसरातील पहिली गल्ली ते 12वी गल्ली इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बैठक आयोजित केली होती। यंदाचा गणेशोत्सव धार्मिक पद्धतीनं तसंच समाजोपयोगी उपक्रम राबवून विधायक पद्धतीनं साजरा करावा असं आवाहन यावेळी शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी केलं। डॉल्बी आणि हाय बीम लाईटचा वापर करू नये असं त्यांनी सांगितले। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सुरक्षेच्या दृष्टीनं आपापल्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, याबरोबरच बेरोजगार तरुणांना रोजगार निर्मिती करून द्यावी असं आवाहन पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी यावेळी केलं। शासकीय शाळा तसंच अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम या ठिकाणी वर्गणीमधील रकमेची मदत करावी असंही त्यांनी सांगितले। यावेळी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी कमलाकर जगदाळे, रघुनाथ टिपुगडे, काका जाधव, महेश उत्तुरे यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।